नमस्कार. मिरगेंची वात्रटिका आणि कविता या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी अशोक मिरगे आणि आजचा दिनविशेष म्हणजे आज जागतिक योग दिन तर आहेच, परंतु आज डबल एक दिनविशेष आहे आणि तो म्हणजे आज वटसावित्री पौर्णिमा आहे. भारतीय हिंदू स्त्रियांचा आज सौभाग्याचा सण आहे. त्याला आख्यायिका आहे, त्याला कथा आहे, तो ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे. सत्यवान सावित्रीची ती कथा आहे आणि आजच्या दिवशी वडाची पूजा केल्यानंतर, याला वैज्ञानिक कारणंही आहेत, परंतु आजच्या दिवशी वडाची पूजा केल्यानंतर 7 जन्म हाच पती मिळतो अशी स्त्रियांची श्रद्धा आहे आणि अनेक स्त्रिया या श्रद्धेनं आज वटपूजन करतात, वडाची पूजा करतात. परंतु या आजच्याच जन्मामध्ये जर एखाद्या स्त्रीला नवऱ्याचा खूप त्रास असेल तर ती 7 जन्म मागेल का नवऱ्याला, हाच पती मला मिळू दे म्हणून. आणि म्हणून याच्यावरही एक उपरोधिक म्हण तयार झालेली आहे की देवा 7 जन्म हाच पती मिळू दे, परंतु 7वा जन्म म्हणजे शेवटचा जन्म हाच असावा, म्हणजे पुढच्या जन्मी नको, अशी ही उपरोधिक म्हण आहे ही. तर अशाच एका सावित्रीची खंत मी आजच्या या माझ्या कवितेतून व्यक्त केलेली आहे. आजची ही माझी कविता वटसावित्री पौर्णिमेवर आहे आणि या कवितेचं नाव आहे खंत एका सावित्रीची, की जिला नवऱ्याकडून दुःख आहे, जिला संसारामध्ये नवऱ्याची साथ नाही, पतीची साथ नाही, त्या बाईनं काय मागावं पुढच्या 7 जन्मामध्ये हाच नवरा मिळू दे म्हणून. आणि म्हणून ही खंत मी एका सावित्रीची व्यक्त केलेली आहे, शब्दबद्ध केलेली आहे. तर ती आज मी तुम्हाला ऐकविणार आहे. ऐकूया आपण माझी कविता खंत एका सावित्रीची. तुझ्या संगतीत झाली उभ्या जन्माची परवड, तरी पुन्हा तुझ्यासाठी कारे पूजायाचा वड. तुझ्या संगतीत झाली उभ्या जन्माची परवड, तरी पुन्हा तुझ्यासाठी मीच पूजायाचा वड. वाताहत संसाराची तुझ्या व्यसनानं झाली, माझ्या स्वप्नीच्या घराला किती अवकळ आली. वाताहत संसाराची तुझ्या व्यसनानं झाली, माझ्या स्वप्नीच्या घराला किती अवकळ आली. सांग कशासाठी घालू आता यमाला साकड, सांग कशासाठी घालू आता यमाला साकड. सांग तुझ्यासाठी का रे मीच पूजायाचा वड. तुझ्या संगतीत झाली उभ्या जन्माची परवड, तरी पुन्हा तुझ्यासाठी का रे पूजायाचा वड. मीच एकाकी ओढीते तुझ्या संसाराचा गाडा, खंत मनात बोचते माझ्या नशिबी दारुडा. मीच एकाकी ओढीते साऱ्या संसाराचा गाडा, खंत मनात बोचते माझ्या नशिबी दारुडा. सुख द्यायच राहू दे नाही बोलणंही धड, तरी पुन्हा तुझ्यासाठी मीच पूजायाचा वड. तुझ्या संगतीत झाली उभ्या जन्माची परवड, तरी पुन्हा तुझ्यासाठी मीच पूजायाचा वड. नाही हौस मौज कधी नाही कशाची आवड, माझ्या सोबती यावया तुला नसते सवड. नाही हौस मौज कधी नाही कशाची आवड, माझ्या सोबती यावया तुला नसते सवड. सणा दिवशी नेसल बघ फाटक लुगड,
तरी पुन्हा तुझ्यासाठी मीच पुजायाचा वड. तुझ्या संगतीत झाली उभ्या जन्माची परवड. तरी पुन्हा तुझ्यासाठी मीच पुजायाचा वड. अरे तुझ्या जीवासाठी माझं माहेर तोडलं. आई बाबा दादा ताई साऱ्यांना सोडलं. अरे तुझ्या जीवासाठी माझं माहेर तोडलं. आई बाबा दादा ताई साऱ्यांना सोडलं. जीव ओवाळला तरी तुझी जात नाही खोड. जीव ओवाळला तरी तुझी जात नाही खोड. तरी का रे तुझ्यासाठी मीच पुजायाचा वड. सुख दुःखात साथीला पती असावा खंबीर. सुख दुःखात साथीला पती खंबीर असावा. त्याच्या सहवासातून थोडा विश्वास दिसावा. कशी घेऊ खांद्यावर 7 जन्माची कावड. कशी घेऊ खांद्यावर 7 जन्माची कावड. तरी पुन्हा तुझ्यासाठी मीच पुजायाचा वड. तुझ्या संगतीत झाली उभ्या जन्माची परवड. का रे पुन्हा तुझ्यासाठी मीच पुजायाचा वड. माझ्या शेवटच्या ओळी या. माझ्या सुखी संसाराचा वेल मांडवाला जावा. साऱ्या व्यसना सोडोनी धनी दीर्घायुष्यी व्हावा. प्रत्येक स्त्रीची हीच इच्छा असते की तिला पुरेपूर आपल्या पतीचं प्रेम मिळावं. पती निर्व्यसनी असावा आणि दोघांनी मिळून संसार कडीला लावावा अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. आणि म्हणूनच मी या शेवटच्या ओळी त्या सावित्रीच्या खंतेमध्ये घातलेल्या आहेत. आणि त्या ओळी म्हणजे माझ्या सुखी संसाराचा वेल मांडवाला जावा. साऱ्या व्यसना सोडोनी धनी दीर्घायुष्यी व्हावा. एकमेकाच्या साथीने जिंकू प्रपंचाचा गड. एकमेकाच्या साथीने जिंकू प्रपंचाचा गड. मग आनंदे जाईल मीही पुजायाला वड. एकमेकाच्या साथीने जिंकू प्रपंचाचा गड. मग आनंदे जाईन मीही पुजायाला वड. धन्यवाद. सर्व माता भगिनींना आजच्या या वटसावित्री पौर्णिमेच्या खूप 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 शुभेच्छा. माझी ही खंत एका सावित्रीची कविता आवडली असेल तर आपण नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा नवीन विषय घेऊन मी कविता सादर करील. तोपर्यंत सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.